विक्रोळी पुलाच्या उद्घाटनावरून श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे। पुलावर भाजपसह दोन्ही शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। राजकीय पक्षांकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू झालाय। दुपारी 4 वाजता पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे। मात्र त्याआधीच आता तिन्ही पक्षांकडून जोरदार श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं दिसतंय। या पुलावर भाजपसह दोन्ही शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। तर दुपारी 4 वाजता हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे। त्यामुळे आधीच राजकीय पक्षांकडून हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। या पुलावर भाजपसह दोन्ही शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्यामुळे विक्रोळी पुलाच्या उद्घाटनावरून श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं दिसतंय। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, विक्रोळी पुलाच्या उद्घाटनावरून आता श्रेयवाद सुरू झालेला आहे। तीनही पक्षांकडून या ठिकाणी बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळतंय। संध्याकाळी 4 वाजता हा उड्डाण पूल आहे तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे कुठलेही गाजावाजा न करता हा उड्डाण पूल खुला होतोय वाहतुकीसाठी। परंतु या उड्डाण पुलाच्या कामाचं श्रेय कोणाचं असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण की या ठिकाणी संपूर्ण जे उड्डाण पुलाचा परिसर आहे, ज्या ठिकाणी हा उड्डाण पुलाचे ओपनिंग आहे, त्या ठिकाणी सर्वच पक्षांनी या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। मनोज कोटक जे असतील काही वेळापूर्वी या ठिकाणी येऊन गेलेले, आरपीआयचे कार्यकर्ते देखील या उड्डाण पुलाच्या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेले, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी काही वेळापूर्वी येऊन गेलेले होते। त्यामुळे एकंदरीतच हा उड्डाण पूल जरी जनतेसाठी खुला झालेला आहे, तरी या उड्डाण पुलाचं श्रेय कोणाचं यावरून आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झालेली पाहायला मिळते। नक्कीच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।